मॉर्निंग स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण केमिकल थर्मोडायनामिक्सचे प्रॉब्लेम स्टडी करत होतो. तर नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे याच्यामध्ये बघा. कॅल्क्युलेट डेल्टा H स्टँडर्ड एंथॅल्पी फॉर द फॉलोइंग रिएक्शन एट 298 केल्विन. रिएक्शन दिले H2B4O7 सॉलिड H2 लिक्विड 4H PO2. ही स्टँडर्ड रिएक्शन आपल्याला करायचं आहे. त्या स्टँडर्ड रिएक्शनची स्टँडर्ड एंथॅल्पी डेल्टा H नॉट इथं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. स्टँडर्ड एंथॅल्पी ह्या रिएक्शनचा. आता ह्या तीन थर्मोकेमिकल इक्वेशन तुम्हाला दिले समजा. तीन थर्मोकेमिकल इक्वेशन दिले. त्या तीन थर्मोकेमिकल इक्वेशन वरून तुम्हाला हे स्टँडर्ड इक्वेशन तयार करायचं आहे. तर लक्षात घ्या कसं करायचं आपल्याला. इथं रिएक्टिव्ह साइडला कोण पाहिजे आपल्याला H2B4O7 पाहिजे. मग H2B4O7 असणारं इक्वेशन कुठलं आहे आपलं लास्ट आहे ना 3 नंबरचं इक्वेशन आहे. इथं रिएक्टिव्ह साइडला H2B4O7 आहे. इथं पण रिएक्टिव्ह साइडलाच आहे H2B4O7. त्यामुळे हे इक्वेशन आपल्याला ऍज इट इज ठेवायचं आहे. आता परत तुम्हाला काय पाहिजे बघा आणखी. इकडं पॉडेट साइडला कोण पाहिजे HbO2 पाहिजे. मग HbO2 आपला कुठल्या साइडला आहे इथं आहेच पॉडेट साइडलाच आहे. मग आपल्याला काय नको आहे 2H3BO3 आपल्याला नको आहे लक्षात घ्या. आणि इथला पण H3BO3 नको आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इक्वेशन जे आहे ठीक आहे हे सेकंड इक्वेशन जे आहे सेकंड नंबरचं इक्वेशन ते इक्वेशन आपल्याला काय करावं लागेल सेकंड इक्वेशन हे आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल इक्वेशन सेकंडला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल इक्वेशन सेकंडला. ही इक्वेशन सेकंड आहे ना हे नको आहे आपल्याला. त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल बघा. त्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय कॅन्सल करायचं होतं. मल्टिप्लाय बाय 4 टू इक्वेशन सेकंड. ओके 2 नंबरच्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करायचं. आणि त्यानंतर अँड इक्वेशन थर्ड अँड रिव्हर्स इक्वेशन थर्ड आपण रिव्हर्स करायचं. रिव्हर्स इक्वेशन आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. कुठले इक्वेशन रिव्हर्स करायचं बघा आपल्याला. अँड इक्वेशन थर्ड जे आहे ते इक्वेशन आपण ऍज इट ठेवायचं आहे. आणि इक्वेशन फर्स्ट जे आहे हे फर्स्ट इक्वेशन आपण रिव्हर्स करायचं आहे. अँड रिव्हर्स इक्वेशन फर्स्ट. ओके रिव्हर्स इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. आणि सेकंड इक्वेशन आपण त्याच्यामध्ये काय करायचं ऍड करायचं. आता इक्वेशन आपल्याला फर्स्ट जे लिहायचं आहे ते आपल्याला काय करायचं बघा. रिव्हर्स इक्वेशन फर्स्ट म्हणलंय त्या इक्वेशन फर्स्टला काय करायचं रिव्हर्स इक्वेशन फर्स्ट अँड मल्टिप्लाय बाय 2 ह्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं अँड ऍड इक्वेशन सेकंड. ओके आता तसं करूया. इक्वेशन आपलं किती आहे हे सेकंड इक्वेशन आहे. त्याला आपण काय करणार आहे 4 ने मल्टिप्लाय करणार आहे. आणि इक्वेशन 1 रिव्हर्स करणार आहे. इक्वेशन 1 ही इक्वेशन रिव्हर्स करणार म्हणजे -1 ने मल्टिप्लाय करणार. आणि इक्वेशन सेकंड जे आहे इक्वेशन सेकंड 4 ने मल्टिप्लाय करणार आहे. आणि इक्वेशन थर्ड जे आहे इक्वेशन ऍड इक्वेशन सेकंड. ओके इक्वेशन फर्स्टला किती मल्टिप्लाय करणार आहे रिव्हर्स इक्वेशन फर्स्ट अँड मल्टिप्लाय बाय 2 ने मल्टिप्लाय करा. आणि आपल्याला हे रिव्हर्स करून यायचं म्हणजे -2 ने ह्याला मल्टिप्लाय होणार आहे. आणि इक्वेशन आपल्याला पुढचं जे इक्वेशन आहे इक्वेशन इथं 4 ने आपण मल्टिप्लाय कुणाला करणार आहे सेकंडला. इक्वेशन 1 रिव्हर्स करणार आहे आणि किती मल्टिप्लाय करणार आहे 2 ने मल्टिप्लाय करणार आहे. आणि त्यानंतर इक्वेशन आपण कुठला ऍड करणार आहे थर्ड इक्वेशन इथे ऍड करणार आहे. इक्वेशन थर्ड ऍड करणार. आधी करा आता तर -2 ने मल्टिप्लाय करा आणि रिव्हर्स करा. काय होणार सांगायचं रिव्हर्स केल्यावरती जे प्रोडक्ट आहे ते आपले काय येणार आहे रिएक्टंट येणार. म्हणजे कसं होणार सांगा 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे काय होणार इथं 2 काय होणार B2O3
हे परत इथे काय येणार आहे, काय येणार 6H2 बरोबर आहे ना, हे 6H2. त्यानंतर परत काय होईल सांगा आणखी याच्यामध्ये, लक्षात नाही इक्वेशन आता मल्टिप्लाय करायचं आहे. पहिले ते इक्वेशन आपण रिव्हर्स करणार आहे, कारण काय की आपल्याला कॅन्सल करायचं आहे, त्यामुळे हे रिव्हर्स करावं लागेल. की आपल्याला कोण पाहिजे, फक्त H2B4O7 पाहिजे, हे इक्वेशन पाहिजे. आणि त्या साईडला 4HBO2 आपला इथे आहे ना, हा पाहिजे आपल्याला पण H3BO3 आपल्याला कॅन्सल करायचं आहे आपला. तर कसं केलं पाहिजे आपल्याला बघायचं याच्यामध्ये. इक्वेशन 4 काढा असेल तर इक्वेशन सेकंडला 4 न मल्टिप्लाय केलं पाहिजे, आणि त्यानंतर पुढं इक्वेशन थर्ड जे आहे ते ऍज इट इज आपण ठेवणार आहे, आणि इक्वेशन फर्स्ट जे आहे त्याला आपण 2 न मल्टिप्लाय करणार आहे. पण 2 न मल्टिप्लाय करून आपण ते रिव्हर्स करणार आहे. रिव्हर्स केल्यावर कसं येईल आपल्याला बघा, हे 2B2O3 प्लस 6H2 त्या साईडला काय होणार, हे 2 न मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे 4H3BO3 मिळेल ना, हे 4H3BO3 मिळेल. ओके, मल्टिप्लाइड बाय 2 इथं 4H3BO3. आता डेल्टा H ची व्हॅल्यू इथं आपली कसं आहे, पॉझिटिव्ह आहे ना. इक्वेशन रिव्हर्स केलं आपण, रिव्हर्स केल्यामुळे इथं काय येणार आहे, निगेटिव्ह येणार. आणि कितीने मल्टिप्लाय करणार आपण, ज्या फॅक्टरनं आपण इक्वेशनला मल्टिप्लाय केले त्याच फॅक्टरनं एन्थॅल्पीला सुद्धा मल्टिप्लाय करायचं. आता 2 न मल्टिप्लाय केल्यावरती काय येणार आहे, काय आहे सांगा, म्हणजे -2 इंटू 14.4 किलोजूल पर मोल. तर ही एवढी येणार. ओके, म्हणजे हे 28.8 होणार आहे. आणि इथं इक्वेशन थर्ड जे आहे, इक्वेशन सेकंड ही 4 न मल्टिप्लाय करा. 4 न मल्टिप्लाय केल्यावर कसं येईल सांगा, ओके 4 न मल्टिप्लाय करा, तर काय होणार आहे 4H3BO3. ओके, आणि इथं काय येणार ह्या साईडला 4HBO2 बरोबर आहे. 4HBO2 प्लस काय येणार आहे 4H2. हे डेल्टा H स्टँडर्ड एन्थॅल्पी आता किती मल्टिप्लाय करतोय आपण, 4 न मल्टिप्लाय केले ना, त्यामुळे स्टँडर्ड एन्थॅल्पीला सुद्धा याचं काय करायचं आहे 4 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 4 इंटू इथे काय होणार आहे -0.02 किलोजूल पर मोल. हे ज्या फॅक्टरनं इक्वेशनला मल्टिप्लाय करताय त्याच फॅक्टरनं स्टँडर्ड एन्थॅल्पीला सुद्धा मल्टिप्लाय करायचं. आणि थर्ड आता इक्वेशन ते आपण काय करायचं, ऍज इट इज लिहायचं. लिहा मग इथे काय होणार आहे H2B4O7 त्या साईडला काय येणार आहे, इथं लक्षात ठेव त्या ठिकाणी इथं B2O3 करा, B2O3 झालं, B2O3 करा, बुक मध्ये सुद्धा करेक्शन करा B2O3. इथं ऍज इट इज 2B2O3 प्लस H2. त्याची स्टँडर्ड एन्थॅल्पी आपली किती आहे 17.3 किलोजूल पर मोल. ओके, आता ही कसं आहे ना बघा, आता ही टोटल इक्वेशन आपलं ऑब्टेन होते बघा, क्या आपले कॅन्सल काय होणार, ह्या 2B2O3 ला हा 2B2O3 कॅन्सल होईल. आणि त्यानंतर बघा 4H3BO2 ला हा 4H3BO3 आपला कॅन्सल होणार आहे. आता इकडे वॉटर मॉलिक्यूल किती झाले 4 आणि इकडे 1 5 झाले. त्या 5 वॉटर मॉलिक्यूलला इकडले 5 गेला, म्हणजे इकडे कोण आला फक्त एकच H2 आणि इकडे कोण आला H2B4O7. हे इक्वेशन आलं पाहिजे H2B4O7 बरोबर, प्लस काय येणार आहे इथं राहिलेला एक H2. ओके, आणि त्या साईडला काय आलं, त्या साईडला 4HBO2. ओके, 4HBO2 चल झालं की नाही. त्या 3 इक्वेशन हे स्टँडर्ड इक्वेशन आले की नाही, त्या अशा 3 स्टँडर्ड इक्वेशन तयार करायचं आहे. आता ही थर्मोकेमिकल इक्वेशन आपल्याला ऍड करता येतात, सबस्ट्रॅक्ट करता येतात, मल्टिप्लाय करता येतात, डिवाइड करता येतात. सर ज्या फॅक्टरनं आपण थर्मोकेमिकल इक्वेशनला ऍड करतोय, मल्टिप्लाय करतोय, डिवाइड करतोय त्याच फॅक्टरनं एन्थॅल्पीला सुद्धा मल्टिप्लाय डिवाइड करायचं. इक्वेशन रिव्हर्स केलं तर एन्थॅल्पी सुद्धा काय होणार आहे, साइन फक्त चेंज होणार, मॅग्निट्यूड सेम राहणार. लक्षात का, हे लक्षात ठेवायचं. आता मग डेल्टा H ची व्हॅल्यू आपली कशी येणार आहे, ह्याची डेल्टा H1 म्हणूया, ह्याची डेल्टा H2, ह्याची इक्वेशन करते डेल्टा H.
स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ रिएक्शन डेल्टा H1 डेल्टा H2 प्लस डेल्टा S3 यांचे ऍडिशन करा. डेल्टा H1 किती आहे -2 × 14.4 प्लस डेल्टा H2 4 × -0.0 प्लस डेल्टा S3 किती आहे 17.3. या सगळ्यांचे ऍडिशन करायचं. मायनस हे किती आलं रे 28.8. ओके प्लस हे किती आलं रे इथं मायनस होईल ना. मायनस किती होणार आहे 0.08 आणि इकडे काय येतो प्लस 17.3. इथं आता आन्सर मी इथं लिहितो तर इथं खाली स्पेस नाही तर आन्सर मी लिहितोय. याचा आन्सर येते आपलं बघा 11.58 किलोजूल. ओके मायनस 11.58 किलोजूल एवढी स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ रिएक्शन आहे. अंडरस्टँड. ओके समजलंय कसं केलंय. ओके हे लिहून झालंय रे. नेक्स्ट बघा पुढचा एक समज आता calculate total heat required to melt 180 gram of ice at 0 degree Celsius and heat it to 100 degree Celsius, then vaporize it at that temperature. Enthalpy of fusion दिले आहे डेल्टा H फ्युजन होतो आपण त्याला ती 6.01 किलोजूल पर मोल 0 डिग्री सेल्सियस वर दिले आहे. एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन वॉटरचे दिले आहे 40.07 100 डिग्री सेल्सियसला आणि स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर दिले आहे 4.18 जूल पर ग्रॅम पर केल्विन आपल्याला दिलेलं आहे. आता लक्षात घ्या टोटल प्रोसेस आपला टोटल हीट रिक्वायर्ड टू मेल्ट 180 ग्रॅम ऑफ आइस दिलं आहे. म्हणजे आता हे कन्व्हर्जन कसं होत आहे ते बघा. इथं आपलं वॉटर कुठल्या स्टेट मध्ये असणार आहे आइस स्टेट मध्ये म्हणजे कुठल्या सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे. इथं आइस असणार आहे पण 0 डिग्री सेल्सियसला तो आइस काय होणार आहे मेल्ट होणार आहे. बरोबर आहे ना. आइस मेल्ट झालं की आपल्याला काय होणार आहे वॉटर लिक्विड फॉर्म मध्ये येणार. ओके आणि हा लिक्विड फॉर्मला वॉटर 100 डिग्री सेल्सियस टेम्परेचरला काय होणार आहे वेपराइज होणार आहे. याचं वेपर स्टेट मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. त्यावेळी आपल्याला H2 काय मिळणार आहे गॅस मिळणार आहे. बरोबर आहे ना. आता सुरुवातीला आपल्याला एंथैल्पी ऑफ फ्युजन दिलं आहे किती 6.01 किलोजूल पर मोल. इथं H2O सॉलिडचं कन्व्हर्जन H2 लिक्विड मध्ये करण्यासाठी वॉटरचे किती एंथैल्पी दिले एंथैल्पी ऑफ फ्युजन 6.01 पर मोल एका मोलसाठी दिले. मग वॉटरचे आता 180 ग्रॅम ऑफ आइस मेल्ट करायचं आपल्याला. 1 मोल मेल्ट करण्यासाठी किती एनर्जी दिली आपल्याला 6.01. तर 180 ग्रॅम मध्ये किती मोल्स आहेत हे काढून घेतले पाहिजे. आता हे कसं काढणार आपण बघा. मोल्स ऑफ वॉटर कसं आहे ना N is equal to ओके गिवन मास डिवाइड बाय मोलर मास ऑफ वॉटर. वॉटरचं मोलर मास किती आपलं 80. चल का हे किती मोल्स आले 10 मोल्स आले ना. ओके वॉटरचे किती मोल्स आले रे 10 मोल्स आले. 10 मोल्स ऑफ वॉटर म्हणजे आता 10 मोल्स वॉटर 10 मोल आइसचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये करायचं असेल तर आपल्याला किती एंथैल्पी ऑफ फ्युजन लागणार आहे 10 × 6.01 लागणार. पहिले तर आपल्याला काय करायला सांगितलंय बघा टू मेल्ट 180 ग्रॅम ऑफ आइस ॲट 0 डिग्री सेल्सियस. ओके एंथैल्पी ऑफ फ्युजन काढायचं 10 मोल साठी. फॉर्म्युला कुठला यूज करणार आहे आपण डेल्टा पहिली हिच्यामध्ये पहिला ए साठी काय करणार आपण ओके डेल्टा एच पहिल्यासाठी बघा कसं येणार मोल्स इनटू काय येणार आहे मोल्स इनटू एंथैल्पी ऑफ फ्युजन ऑफ वॉटर. मोल्स किती आहेत 10. ओके 10 इनटू एंथैल्पी ऑफ फ्युजन किती आहे 6.01. हे किती आलं रे 60.01 हे किलोजूल पर मोल किलोजूल. चल का एवढी आपली आली. $60.1 किलोजूल पर मोल. अशा तीन आपल्याला ही काय मिळाली 180 ग्रॅम आइस मेल्ट करत असताना लागणारी एंथैल्पी आपल्याला ते मिळाली. त्यानंतर सेकंड आपल्याला काय करायचं बघा हीट इट टू 100 डिग्री सेल्सियस अँड देन आता 100 डिग्री सेल्सियस पर्यंत हीट केल्यावरती एंथैल्पी ऑफ फ्युजन काढायचं.
सुरुवातीला काय केलंय, आईस मेल्ट झाला, वॉटर झाला. वॉटरचं डायरेक्ट लगेच पेपर होणार नाही. 0 पासून 100 पर्यंत टेम्परेचर वाढत जाणार ना, तिथं 100 झाल्यानंतर मग वॉटर गॅस शेड मध्ये जाणार, पेपर शेड मध्ये जाणार. तोपर्यंत आपल्याला हीट द्यावीच लागेल ना. त्यासाठी स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती दिलाय, 4.18. म्हणजे 0 पासून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर होण्यासाठी वॉटरची स्पेसिफिक हीट दिलाय 4.18 जूल पर ग्रॅम पर किलो. एका ग्रॅम साठी वॉटरचं ते आपल्याला काढायचं. आता इथं सेकंड आपल्याला डेल्टा H2 ची व्हॅल्यू काढायचं आहे. इथं डेल्टा H सेकंड केस मध्ये एन्थॅल्पी आपल्याला काढायचं. तर ती कशी काढणार आपण बघायला शकतो. ती काढण्यासाठी आपण काय करणार आहे बघा, मास ऑफ वॉटर इनटू मास ऑफ वॉटर इनटू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इनटू चेंज इन टेम्परेचर किती टेम्परेचर चेंज होणार आहे ते काढायचं. तर वॉटरचं मास किती आहे आपलं, किती मास वॉटरचं दिले आपल्याला 180 ग्रॅम दिले ना, 80 ना. स्पेसिफिक हीट किती दिली आपल्याला 4.18. ओके. त्यानंतर चेंज इन टेम्परेचर चेंज होणार आहे. कुठलं चेंज होणार, 0 पासून 100 पर्यंत चेंज होणार. म्हणजे हेच आता टेम्परेचर आपण केल्विन मध्ये घ्यायचं. 0 डिग्री सेल्सिअस मध्ये किती, हा काय चेंज इन टेम्परेचर मध्ये हे काय झालं, चेंज इन टी म्हणजे डेल्टा टी झाला. डेल्टा टी मध्ये काय असतो आपला, डेल्टा टी म्हणजे T2 मायनस T1, बरोबर ना. ते असणार आहे चेंज इन टेम्परेचर. आता T2 ची व्हॅल्यू मध्ये किती येणार आहे, T2 फायनल टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. 100 मध्ये केल्विन मध्ये किती होणार आहे, 373 केल्विन होणार. 273 ऍड करतो ना आपण डिग्री सेल्सिअसचा केल्विन मध्ये करण्यासाठी. म्हणजे T2 ची व्हॅल्यू तुमची किती आली, 373. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती आपला 273 केल्विन असतं. हे मायनस 273 केल्विन. चला हे आपलं किती आलं नाही, 180 इंटू 4.18 इंटू काय झालं हे 100. चला आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. हे टोटल सॉल्व्ह केल्यानंतर ह्याचं जे आन्सर आपल्याला मिळतं की आता इथं एन्थॅल्पी काढायचं आहे, किलो जूल मध्येच काढायचं. त्यासाठी आपल्याला दिलेली स्पेसिफिक हीट कशामध्ये होते रे, दिलेली स्पेसिफिक हीट जूल मध्ये होते. किलो जूल मध्ये काढायचं असेल तर इथं 10⁻³ मल्टिप्लाय केलं पाहिजे आपल्याला. आणि हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर आपला आन्सर जे मिळणार आहे किलो जूल मध्ये 75.24 किलो जूल. एवढी आपल्याला एन्थॅल्पी ऑफ एन्थॅल्पी मिळणार आहे 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत वॉटर हीट केल्यावर. आणि त्यानंतर शेवटचं काय विचारलं आपल्याला याच्यामध्ये, पेपराइज हीट ॲट टेम्परेचर. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस झाले की पेपराइज व्हायला चालू होणार. ते पेपराइज होत असताना एन्थॅल्पी चेंज आपल्याला काढायचं. आता पेपराइज होत असताना कशी काढणार आपण, एन्थॅल्पी ऑफ पेपरायझेशन तर तुम्हाला दिलेलं आहे. थर्ड केस मध्ये डेल्टा H, थर्ड केस मध्ये मोल्स इंटू काय येणार आहे, एन्थॅल्पी ऑफ पेपरायझेशन. मोल्स आपले किती आले, 10 मोल्स आहेत. चल का 10 इंटू एन्थॅल्पी ऑफ पेपरायझेशन किती आपली 40.7. किती आलं हे 10 इंटू 40.7. त्याचा आन्सर आपलं किती येतं ते 407 किलो जूल. एवढी आपली येणार आहे 407 किलो जूल. आपल्याला आता परत काय करायचं आहे, टोटल हीट रिक्वायर्ड. आता टोटल हीट रिक्वायर्ड म्हणजे काय आले, त्या तिन्ही स्टेप मधल्या एन्थॅल्पीची काय येणार आपल्याला ऍडिशन मिळणार आहे. डेल्टा H टोटल कसे होणार, इथे डेल्टा H टोटल मिळणार, टोटल हीट रिक्वायर्ड. डेल्टा H टोटल इज इक्वल टू डेल्टा H इथं 1 म्हणूया आपण, तर डेल्टा H2 म्हणूया. तर डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 प्लस डेल्टा H3. डेल्टा H1 ची व्हॅल्यू किती आहे 60.1. डेल्टा H2 75.24 प्लस 407. ओके, हे कॅल्क्युलेट करायचं की डेल्टा H टोटल किती आहे, टोटल हीट रिक्वायर्ड. त्या सगळ्या स्टेपचे ऍडिशन करून टोटल हीट रिक्वायर्ड हे आपली किती आहे बघा 542.34 किलो जूल. एवढी आपल्याला मिळणार आहे टोटल हीट. ओके, लक्षात आहे का, ते 0 पासून वॉटर 100 पर्यंत पेपराइज करत असताना एवढी टोटल हीट रिक्वायर्ड मिळणार. समजलंय ना, लक्षात आहे ना. ओके.
जेवण झाले नाही? प्रॉब्लेम काय बघा लक्षात घ्या. एंथॅल्पी चेंज फॉर द रिएक्शन काढायचा. C2H4 गॅस प्लस H2 gives C2H6. हा -620 किलोजूल आहे. Then 100 ml of ethylene and 100 ml of H2 react at 1 bar pressure. Calculate the pressure volume type of work and delta E for the reaction. Pressure volume type of work मध्ये कुठला फॉर्म्युला येणार? P is equal to minus Px into delta V. हे PV टाइप ऑफ वर्क डन आहे ना आपलं. हा फॉर्म्युला यूज करणार तुम्ही. आणि डेल्टा ई काढायचं तर तुम्हाला कसं करणार तुम्ही? डेल्टा ई इज इक्वल टू डेल्टा ई प्लस P into delta V. P into delta V आहेच ना आपला. W is equal to minus P into delta V. आपल्या इथे रिएक्शन मध्ये काय काय ना बघा. गिवन व्हॅल्यू मध्ये काय काय ना आहे? C2H4 गॅस दिलेला आहे. H2 गॅस प्लस C2H6 गॅस ही आपली रिएक्शन आहे. आता इथं वॉल्यूम दिलेलं आहे तुम्हाला. या C2H4 चं वॉल्यूम किती आहे? इथिलीनचं 100 ml दिलेलं आहे. त्याचं पण किती दिलं आहे? 100 ml आपल्याला दिलेलं आहे. ओके, त्याचं 100 ml दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं बघा. ह्याचं डेल्टा एच ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 620 किलोजूल. 100 ml इथिलीन हा 100 ml H2 बरोबर रिएक्ट होते. 1 बार प्रेशर दिलेला आहे. जे वॉल्यूम आपल्या इथे काढायचं आहे. ओके, वॉल्यूमची व्हॅल्यू आपली कशी येणार बघा. याच्यामध्ये सगळ्यांचे मोल्स बघायचे तुम्ही. त्याचा मोल किती आहे? 1 मोल आहे थेऑरेटिकली. त्याचा मोल किती आहे? त्याचा मोल 1 मोलच आहे ना. आणि त्याचा मोल किती मोल आहे? 1 मोलच आहे. त्यांचं वॉल्यूम 100 ml. 1 मोलचं वॉल्यूम 100 ml आहे. त्याच्या 1 मोलचा 100 ml आहे. तर ह्याच्या 1 मोलचं पण किती येणार आहे? 100 ml येणार. लक्षात आहे का? आता मग तुम्हाला आता P2 P1 काढायचं डेल्टा V. आता P2 ची व्हॅल्यू किती आलेली आपली? P2 म्हणजे फायनल वॉल्यूम. रिएक्शन झाल्यानंतर असतं ते. पुन्हा चालणार ते प्रोडक्टचं येणार. प्रोडक्टचं फायनल वॉल्यूम किती आलं? 100 ml. P2 ची व्हॅल्यू 100 ml. P1 काय नाव आहे आपला? दोन रिएक्टंट. ह्याचा 100 आहे, ह्याचा पण 100. काय होणार मग? 100 प्लस 100 ml. किती होणार मग? 200 ml. बरोबर ना? ओके, आता त्यानंतर तुम्हाला डेल्टा V काढायचं. डेल्टा V आता कसं येणार मग सांगा? P2 P1. बरोबर. P2 ची व्हॅल्यू किती आपली? 200 मायनस काय आपला 100. किती आलं मग? -100 ml. -100 ml मध्येच किती आलं रे? ml चा लिटर मध्ये करा किंवा dm क्यूब मध्ये करा. 10⁻³ मल्टिप्लाय करतो ना. 10⁻³ मल्टिप्लाय केले की काय येणार आहे? 0.1 dm क्यूब येणार. बरोबर ना? हे ml चा लिटर करा असेल किंवा dm क्यूब मध्ये करा तर आपण 10⁻³ मल्टिप्लाय करतो. त्यामुळे हे काय आलं? 0.1 dm क्यूब. 10⁻³ मल्टिप्लाय 0.1 आले की नाही? आता हे डेल्टा V ची व्हॅल्यू झाली. त्यानंतर एक्सटर्नल प्रेशर किती आपला 1 बार. जे Px ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे किती? 1 बार प्रेशर सांगितलेस ना आपल्याला. 1 बार प्रेशर. त्यानंतर नेक्स्ट आपल्या इथे तुम्हाला डेल्टा एच दिलेलं आहे. डेल्टा एच ते आपण सेकंड डेल्टा यू करताना आपण यूज करणार. आता डायरेक्ट तुम्हाला काय विचारलंय? पीव्ही टाइप ऑफ वर्क डन. म्हणजे W ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. हे कसं होणार आहे मग? W इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला? मायनस Px इंटू डेल्टा V. Px ची व्हॅल्यू किती आहे? एक्सटर्नल प्रेशर 1 बार इंटू डेल्टा V किती आहे आपला? 0.1. P किती आलं मग? 0.1 dm क्यूब बार. प्रेशर बार मध्ये ना वॉल्यूम कशात? dm क्यूब आहे. मग वर्कडन कसं आलं? 0.1 dm क्यूब बार. हेच तुम्हाला जूल मध्ये करायचं असेल तर कसं करता तुम्ही? जूल मध्ये कराल तर dm क्यूब बार मग जूल मध्ये करत असताना किती मल्टिप्लाय करायचं असतं? 100 ने मल्टिप्लाय करायचं असतं ना. 1 dm क्यूब बार इज इक्वल टू 100 जूल. ओके, 100 जूल बघा इथं किती आलं? 10 जूल. तर आपली 10 जूल एवढी याची व्हॅल्यू आली. ओके, लक्षात आलं ना? 10 जूल. वर्कडन आपलं 10 जूल आलं. त्यानंतर आता नेक्स्ट काय करायचं तुम्हाला? डेल्टा ई फॉर द रिएक्शन करायचं आहे. तर फॉर्म्युला काय आहे आपला? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा ई प्लस P इंटू डेल्टा V. हा फॉर्म्युला एक नाही आपण. ओके, आता तुम्हाला डेल्टा ई काढायचा आहे. तर डेल्टा ई इज इक्वल टू काय होणार आहे? डेल्टा H मायनस P इंटू डेल्टा V. बरोबर ना? डेल्टा एच ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? डेल्टा एच
डेल्टा एच ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला -620 किलो जूल दिलेलं आहे, बरोबर. पण ते तुम्ही इथे घेणार आहे -620 मायनस px इंटू डेल्टा v किती आला रे, किती आला आपला px इंटू डेल्टा v ची व्हॅल्यू किती आले 0.1, बरोबर आहे ना. हा w किती आपला px इंटू डेल्टा v याची व्हॅल्यू किती आली आपल्याला 0.1 मिळाले आहे. ओके, इथं आन्सर आपल्याला कसे मिळेल मग, मी 0.1 घेऊ नका, जूल मध्ये घ्या, कारण काही इथं आपल्याला डेल्टा एच कसा दिलाय किलो जूल मध्ये दिलाय. किलो जूल मध्ये दिले तर आता जूल मध्ये करून गेलं पाहिजे. 620 किलो जूल आहे का जूल मध्ये दिले आपल्याला, ती जूल मध्ये दिले, जूल मध्ये किलो जूल मध्ये आपण घेतलं. आता इथं फक्त काय करा तुम्ही 10 किती आलं मग ते डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आले -620 -10 किती होणार आहे डेल्टा यूज काढायचं आहे तुम्हाला. डेल्टा यूज इक्वल टू काय ना डेल्टा एच मायनस पी इंटू डेल्टा डी. डेल्टा एच ची व्हॅल्यू -620 -10 प्लस 10 -10 पॉइंटी व्हॅल्यू काय येतं वर्तमान पॉइंटी येतं पी इंटू डेल्टा बी पॉइंटी का प्लस 10 किती होणार हे असे केलं तर सुद्धा मायनस मायनस केले म्हणजे हे किती होणार -630 किलो डेल्टा एच ची व्हॅल्यू डेल्टा यू ची व्हॅल्यू येणार. ते आन्सर किती दिले बघा, आन्सर किती आपलं तेवढंच आहे ना. डेल्टा एच चा आन्सर किती दिलाय -609. तर सिम्बॉल आपलं -1 आहे, मग इथं मायनस येणार, इथं -1 आहे ना 0.1 डीएमपी -1 आहे. ते मायनस सिम्बॉल याचा आहेच ना -px इंटू डेल्टा v. प्रेशर काय 1 वर असेल ना 1 इंटू 0.1 ते -0.1 झालं, इथं मायनस पडेल कुठं हा इथं ते मायनस इथं काय ना प्लस 0.1 होणार आहे. इथं -0.1 झालंय आणि इकडे काय ना प्लस होणार आहे. प्लस झाल्यावर हे 10 होईल ना. मग इकडे आपला आन्सर कसं येईल आता डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एच मायनस पी इंटू डेल्टा व्ही आपण केलं. आता ह्याचं ते की आपल्याला -620 दिले का +620 किलो जूल दिले, मायनस दिले. मायनस दिली तर एवढा आन्सर येत नाही, मग 6 जोडून नाही येत. प्लस दिलं तरच आपलं ग्रुप मध्ये आन्सर येणार नाही. बरोबर, ही जर व्हॅल्यू प्लस असेल तरच ते मायनस होऊन आपल्याला काय येणार ते आन्सर किती होणार आपला +610 किलो जूल मिळेल. तर ते व्हॅल्यू मध्ये प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या, नाहीतर मग राईट आपलं 630 होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. अंडरस्टँड? ओके, कारण काय इथं तर मग मायनसचं प्लस पाहिजे असेल तर मग तिथं तर आपल्याला आन्सर वाटणार होतं 630 होणार. लक्षात आलं ना, दोन्हीपैकी पाहिजे नाही त्याशिवाय आन्सर येणार नाही. मध्ये एक तर इथली व्हॅल्यू तुम्हाला मायनस मध्ये दिला असता तिथं काय होणार, तिथं काय होणार तुमचं मग 630 व्हायला पाहिजे तर, बरोबर. आणि इथं मग प्लस दिलं तर ते 610 येते. आपल्या बुक मध्ये दिलेले आन्सर एवढे येते. त्यानंतर शेवटचा प्रॉब्लेम विचारला बघा लास्ट इयर, समजले नाही. प्रॉब्लेम बघा याच्यामध्ये कॅल्क्युलेट वर्क डन अँड कमेंट ऑन वेदर वर्क इज डन और बाय द सिस्टम फॉर द डिकम्पोजिशन ऑफ 2 मोल्स ऑफ अमोनियम नायट्रेट एट 100 डिग्री सेल्सियस. ओके, आता ही तुम्हाला दिलेली रिएक्शन आहे की अमोनियम नायट्रेटची किती मोल साठी दिले, 1 मोल साठी दिले, बरोबर आहे ना. हीच रिएक्शन तुम्हाला काय करायचं आहे 2 मोल साठी लिहायचं. 2 मोल साठी कसं होणार सांगा, 2NH4NO3 सॉलिड. तर इथे N2 किती होणार 1
मोल अमोनियम नायट्रेटला 1 मोल N2 तयार होतोय, तर 2 मोलला किती होणार आहे? 2 N2 तयार होणार ना, 2 मोल N2, बरोबर आहे ना? एकासाठी इथे एकच आहे ना कोएफिशियंट, इथे हे 2 घेतले तर इकडे काय होणार? हे पण 2 होणार. आणि इथं आता हे किती आहे? 2 आहे, म्हणजे हे किती होणार? वॉटर इथे 2 मोल साठी 4H2. ओके, तर 2 मोल घ्या म्हणले ना, कसं ते का ही रिएक्शन आपली झाली. मग आपल्याला काय करायचं आहे? परत बघा, वर्कडन काढायचं आहे. वर्कडन काढायचं आहे 100 डिग्री सेल्सिअसला. टेम्परेचर टी तुम्हाला दिलेलं आहे 100 डिग्री सेल्सिअस, ह्याचं केल्विन मध्ये करा. 273 ऍड केल्यावरती हे काय होणार आहे? 373 केल्विन होणार आहे. आता पीव्ही टाइप ऑफ वर्कडन आहे. वर्कडन ही केमिकल रिएक्शन म्हणलाय. वर्कडन ही केमिकल रिएक्शन फॉर्म्युला काय आपला? W = ΔN RT, बरोबर ना? टेम्परेचर दिलाय, डेल्टा एन काढायचा आहे. डेल्टा एन कसा करताय तुम्ही? N2 - N1, ओके, डेल्टा एन GRT, म्हणजे ही गॅसेस स्टेट मधल्या रिएक्टंट आणि प्रोडक्टसाठी आपण डेल्टा एन घेतोय, सॉलिड आणि लिक्विडला नाही. आता इथं बघा, डेल्टा एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट्स आहे. प्रोडक्टचे मोल्स किती आहेत? 2 आणि ह्याचे किती आहेत? 4. म्हणजे किती आले इथं? काही 6 आले. N2 ची व्हॅल्यू 6. N2 मध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट्स किती आले? 2 + 4 6 आले. N1 काय आपला सॉलिडचं आपण घेत नाही, त्यामुळे 0. ती काय आलं? 6. डेल्टा एन ची व्हॅल्यू आपली 6 मोल आली. ही पर्यंत आपण इथं आता ऍड करणार. W काय आले? -6 इंटू गॅस पर्सेंट R ची व्हॅल्यू किती घेणार? गॅस पर्सेंट R सेम आपला किती येणार? 8.314 ही गॅस पर्सेंटची व्हॅल्यू आपली जूल पर केल्विन पर मोल. त्यानंतर टेम्परेचर किती आपलं? 373 केल्विन, हे इथे घ्यायचं. आता हे सगळं सिम्प्लिफाय करायचं तुम्ही. सिम्प्लिफाय केल्यावरती ह्याचं जे आन्सर मिळणार आपल्या जूल मध्ये -18606 किलो जूल मध्ये. आणि ह्याचा जर तुम्हाला किलो जूल करायचं तर काय केलं पाहिजे? जूलचा किलो जूल करण्यासाठी 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं. -18606 इंटू 10⁻³ किलो जूल. -3 ने मल्टिप्लाय केल्यावर येणार आहे -18.6, ओके, किलो जूल एवढे येणार. आता मग तिथं वर्कडनची व्हॅल्यू कशामध्ये आल्या रे? निगेटिव्ह आले. वर्कडन निगेटिव्ह असतो तर वर्क इज डन बाय द सिस्टम का ऑन द सिस्टम असतं? बाय द सिस्टम ना, ओके. इथं निगेटिव्ह वर्कडन आहे, त्यामुळे वर्कडन काय असणार आहे? W ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. ओके, वर्क इज डन बाय द सिस्टम. इथं सिस्टम कडून वर्क झालं. वर्क इज डन बाय द सिस्टम. ओके, अंडरस्टँड? ओके, एवढंच आपल्याला इथं सांगायचं समजलं. ओके, इथं आपला टोटल टॉपिक विथ प्रॉब्लेम झालेला आहे.